नमस्कार. श्री साईदादा सेवा कार्य केंद्रातर्फे आयोजित दिनांक 26 ऑक्टोबर 2025 रोजी चिंचवड पुणे येथे संपन्न झालेल्या चिंचवड साधना संमेलनाचे काही भागांमध्ये प्रसारण आजपासून करत आहोत. या संमेलनामध्ये आदरणीय दत्ता काका व सौ शोभाताई सर मुकादम यांनी अतिशय सुंदर व मौलिक मार्गदर्शन केले आहे. तरी जे या संमेलनास प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत त्यांना या सर्व भागांमधून सेमिनारचा आनंद घेता येईल. या संमेलनाची सुरुवात संगीत आरतीने करत आहोत.
तव दृष्टि भिडता दृष्टिया तव दृष्टि भिडता
निवारण केलं. आता त्यांची अपेक्षा असणार ना काहीतरी, मग आपण त्यांची मान उंच होईल असं वागायचं का आताच पुढचं कार्य आपल्या आचरणावरती अवलंबून आहे. मग लोक काय म्हणतात बाहेरचं माहिती, हे शिकवलं का तुम्हाला दादानी? कुठेही जा, कुठल्याही केंद्रावर जा, कुठेही जा, मालक एकच हॉटेलचे. फक्त या कार्याचा लाभ घेतलेला मनुष्य सगळ्या ठिकाणी पाहिजे. आता यांनी काम केलं ते कराडपुरतं करतील, तुम्ही केलं तुमच्या वाईपुरतं का, बाकीच्यांचं काय, असं दादा विचारताय. आणि एक दादानी महत्वाचं वाक्य काय सांगितलं की आतापर्यंत मी तुमच्या पाठीशी राहिलो, आता भवितव्यात तुम्ही माझ्या पाठीशी उभं राहायचंय. आणि सगळीकडे काय असतं की एक गुरु असतात आणि त्यांचे शिष्य असतात, पण इथे दादानी काय केलंय, गुरु शिष्य म्हटलेलं नाहीये, इथे दादा स्वतः शक्तीशी जोडून देऊन बाजूला झालेत आणि दादा ज्येष्ठ गुरुबंधू म्हणताय. माहित आहे ना, होतात ना 18 मी त्यांना, बरोबर ना? त्याला काय इंग्लिश शब्द फेलोमन आणि फॉलोअर्स. फॉलोअर्स नाही होत आपण, फेलोमन आहे. म्हणजे दादा आपले ज्येष्ठ गुरुबंधू आहे. इतका मनाचा मोठेपणा कोण दाखवेल? तर आता ह्याच्या पुढे आपल्यावर थोडी जबाबदारी आहे, अगदी थोडी. जे असाध्य होतं, जे अशक्य होतं, जे आपल्या हातून होणार नव्हतं, ते सगळं दादानी केलं. आता फक्त आपल्यासाठी काय ठेवलंय तर पारमार्थिक जीवनाची ओळख करून दिली, त्याच्यामध्ये आपण विकास करून घ्यायचा. आणि आता जी आरती म्हटली, सगळ्यांनी सांगितलं आरती चांगली झाली म्हणून. इतके दिवस आरती काय होती, गाणं म्हणून आरती म्हणत होते सगळेजण. हा, एका गुरुबंधूंनी काय म्हटलं की दादा तन्मयतेने तेव्हा आरती म्हणायचे, दादा 100% विकसित होते, पण आम्ही हे नव्हतो. आम्हाला वाटायचं कधी आरती संपती आणि कधी दादा कामकाजाला बसतात आणि आमचे प्रश्न सोडवतात. तर त्या गुरुबंधूंनी म्हटलं, दादा इतके मनापासून म्हणायचे, मनोहर ध्यान किती असायचे. ते म्हणाले, आम्हाला कधी मनोहर ध्यान दिसलंच नाही, पण आम्हाला आमचे प्रश्नच महत्वाचे वाटत होते. तर दादानी काय सांगितलं ते पहिलं हे सांगते. तर दादा म्हणतात की दत्तगुरूंच्या आशीर्वादाने दादांचा जन्म झाला. हा, का तर दादांच्या आईकडनं आणि दादांच्या वडिलांच्याकडनं 3 पिढ्या दत्तभक्ती होती. आणि दादांचे पणजोबा का आजोबा काय पणजोबा का असते, ते दत्तगुरूंची उपासना करत होते. त्यांनी सांगितलं मी 4थ्या पिढीत जन्म घेईन आणि मी कार्य करीन. त्याप्रमाणे दादा जन्माला आले. आता दादा आल्यानंतर वास्तविक दादा दत्तपंथाचे म्हटल्यानंतर त्यांनी तसं का यम नियमाने वागायला पाहिजे होतं ना. ते पुढच्या पिढीला वागणं शक्य नाही, म्हणून दादानी काय केलं, दत्तगुरूंनी काय सांगितलं, तू आपला साईबाबांच्याकडे जा. साईबाबांच्याकडे गेल्यानंतर साईबाबांनी सांगितलं, मी फकीर, मी काय देणार. तर साईबाबांनी सांगितलं, तू हाजीबाबांच्याकडे जा. काय झालं, आवाज मोठा पाहिजे का, आता येतो का? तर आता साईबाबांनी काय सांगितलं की म्हणाले, मी फकीर, मी काही देत नाही, तर तुम्ही हाजीबाबांच्याकडे जा. हाजीबाबांच्याकडे गेले. हाजीबाबांच्या दरबाराचं ब्रीद काय, जिसने दिया तांबे का पैसा उसे तू दे दे सोने का पैसा, म्हणजे ऐश्वर्य सगळं. तर हाजीबाबा म्हणतात, तुम्ही छान चांगल्या ह्याच्यामध्ये राहा. तर हाजीबाबा म्हणतात, मी सगळं देतो, पण ते खातं कोण? तर खातं कोण, तर ऋणानुबंध खातात. ऋणानुबंधामुळे सगळं जे आपलं जीवन डिस्टर्ब होतंय ते ऋणानुबंधामुळे होतंय. तर आता या ऋणानुबंधातनं सुटका कशी करून घ्यायची? येतंय का, ऐकू येतंय? नाही येत. हॅलो हॅलो, आता येतंय? हे चालू आहे पण आवाज का येत नाही?
पण तो स्पीकर बंद करून नाही चालणार. तर हाजीबाबा म्हणतात, मी हे सगळं देतो ते खातं कोणतं? ऋणानुबंध. ऋणानुबंध खातात. तर यातनं सुटका कशी व्हायची? तर त्याच्यासाठी हे सगळ्यांनी मिळून हाजीबाबा, मोहम्मद जलानी बाबा, आजमेश्वरी बाबा सगळ्यांनी मिळून विमोचन करून, विमोचन म्हणजे काय? साध्या सोप्या शब्दात म्हणजे जे कर्म प्रतिकूल होतं ते अनुकूल करून दिलं. त्याला दादानी एक दाखला दिला होता. काय? तर एक वाटीभर तांदूळ आहेत, हे या संबंध हॉलमध्ये जर टाकले, हे तिसऱ्या संमेलनात दादानी सांगितलंय उदाहरण, म्हणजे सोपं उदाहरण सांगितलं की आपल्याला समजतं. तर त्यांनी काय सांगितलं, एक वाटीभर तांदूळ आहेत आणि ते जर या हॉलमध्ये टाकले आणि यांना सांगितलं भात करा, तर तुम्हाला काय करावं लागेल? पहिल्यांदा ते सगळे तांदूळ गोळा करावे लागतील, मग ते निवडावे लागतील. ते सांगतात बोला, तू सांगतो थांब, मग मी काय करू? मधल्यामध्ये घड्याळ थांबत नाही. हॅलो, ऐकू येतंय का मागेपर्यंत? तर एक वाटीभर तांदूळ ह्या जर ह्याच्यात टाकले तर ते गोळा करावे लागतील, मग ते निवडावे लागतील. मग निवडल्यानंतर मग तुम्हाला त्याचा भात करता येईल. मग याच्यात वेळ किती जाईल? तर तो वेळ वाचावा म्हणून दादानी काय केलं, विमोचन केले. तर त्यातले खडे काढले, ते कर्मदेवग्रस्तता पसरलेलं होतं ते सगळं जोडून घेतलं, गोळा केलं, ते प्रतिकूल होतं ते अनुकूल केलं आणि तुम्हाला निवडलेले वाटीभर तांदूळ दिले. निवडलेले वाटीभर तांदूळ दिले तर आपण चटकन टाकू की नाही? म्हणून विमोचन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पहिल्यांदा आज डॉक्टरबाई कुठे आले, डॉक्टर नेहमी विमोचनाबद्दल बोलायचे आणि विमोचन म्हटलं की आमची डोकी काही समजायचं नाही, सुन्न व्हायची, काय विमोचन सांगत बसले. पण ते विमोचन किती महत्त्वाचं आहे. आता विषय आपण सुरू करणार आहे, पण त्याच्या आधी पहिली त्यांची आरती घेणार आहे आणि मग सुरू करणार. थोडं खाली करतोस का? येत आहे? ऐकू येत आहे? येत आहे ना? ऐकू नाही? आता येत आहे? आणि ते अरे ऐकायला येत नाही बा, काय बघा ऐकायला येत नाही. पुढे जाऊ. हॅलो हॅलो, त्यांना ऐकू येते की मला? ठीक आहे. विष्णुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्वांनी मिळे उपकार गुरुमाये किती उपकार गुरुमाये म्हणा सर्व. किती उपकार गुरुमाये किती उपकार. घालून टोपी पदरी घेऊन मोठा उपकार गुरुमाये उपकार गुरुमाये शरणदाता हरुणी आली शरणदाता दुर्गांज प्रेम गुरुमाये गुरुमाये मूळवाळ मी प्रेमळ मायती मूळवाळ मी मायती घेतला घेतला आगापा पडू किती उपकार
उपकार गुरुमायेचे मुक्ती सुख मज हाती दिधले मुक्ती सुख मज हाती दिधले तुम्ही केले युवती केले उपकार गुरुमायेचे गुरुमायेचे आठवितायत कंठदाटलो आठवितायत कंठदाटलो कुंडला वेदविचार कुंडला वेदविचार उपकार गुरुमायेचे उपकार गुरुमायेचे आता नवीन लोक आले त्यांच्यासाठी रेफरन्ससाठी आपण फक्त आउटलाईन बघूया. तर डार्विनच्या थेअरीप्रमाणे गांडुळापासून मनुष्य जन्मापर्यंत उत्क्रांती त्यांनी सांगितली. आणि दादा काय म्हणतात पुढे, डार्विन जिथे थांबला तिथून आम्ही सुरुवात केली. आता डार्विन थांबला तिथून सुरुवात केली म्हणजे काय, तर पहिला जेव्हा मनुष्य जन्म मिळाला तेव्हा आपल्याला सर्वस्वानी हे दैहिक संपत्ती मिळाली. पण त्याचं कार्य काय हे डार्विनला कळलं नाही. डार्विननी शोध लावला तो निसर्गाप्रमाणे उत्क्रांती होती तो शोध लावला. आणि दादानी त्याच्या पुढे सांगितलं म्हणजे तुम्हाला जे 2 डोळे 2 नाक ही सगळी संपत्ती मिळाली सगळी, त्याचा उपयोग काय, तर 2 उपयोग आहेत त्याचे, एक काय स्थूल आणि एक सूक्ष्म. तर दादा काय म्हणतात, स्थूलातनं तुम्हाला सूक्ष्म करायलाच 25 वर्ष गेली. मग पुढे सूक्ष्म केल्यानंतर आता कार्य कसं करायचं त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. तर पहिल्यांदा डार्विनच्या थेअरीप्रमाणे उत्क्रांतवाद झाल्यानंतर पहिला मनुष्य जन्म आला तेव्हा मनुष्य कसा होता रानटी अवस्थेत होता. त्याला फक्त काय एक पोटाची भूक आणि दुसरी शरीराची भूक, धर्म माहीत नाही, कर्म माहीत नाही, देव नाही माहिती, काही माहिती नव्हतं. तर असं स्वैरूप वागल्यामुळे सृष्टीचा निर्माण करण्याचा परमेश्वराचा जो हेतू होता, गडबड होती आहे का, तर म्हणजे स्लो सांगायला पाहिजे असेल तर स्लो सांग. तर त्यांनी सृष्टीचा समतोलत्व सृष्टीचं बिघडलं. ते परमेश्वराचा जो सृष्टी निर्माण करण्याचा हेतू होता तर ते त्याच्यामध्ये असमतोलत्व झालं. मग असमतोलत्व झालं तर आता काय करायला पाहिजे, म्हणून परमेश्वरांनी ऋषीमुनींना पाठवलं. ऋषीमुनींना पाठवल्यावर त्यांनी यज्ञ या होमहवन सगळं केलं आणि परत समतोलत्व आणलं. समतोलत्व आणल्यानंतर त्यांनी आपली गुरुकुलं स्थापन केली. आपली गुरुकुलं स्थापन केल्यानंतर ज्या गुरुकुलामध्ये आपण शिकलो त्या गुरुचं म्हणून आपण गोत्र लावायला लागलो. गोत्र लावायला लागल्यानंतर तिथपर्यंत झाल्यानंतर त्यांनी देवाला सांगितलं आता मानवाची आम्हाला अपेक्षित आहे तेवढं त्याला प्राप्त जन्माचं ज्ञान झालेलं आहे. तर आता पुढचं काम करण्यासाठी तुम्ही देवलोक खाली या. मग देव आल्यानंतर देवानी काय केलं, इहलोकासाठी देवदेवता आले, परलोकासाठी देव स्थापित झाले आणि काय स्वर्गलोकासाठी उपास्य देवता स्थापित झाल्या. म्हणजे देवता देव आणि उपास्य देवता असं तिघांनी मिळून ते केलं. नंतर काय व्हायला लागलं की काही कारणानिमित्त त्या देवीला आवाहन केलं की तिला परत पाठवता येत नाही. त्या शक्तीला मूळ शक्तीचं अंशरूपाने आवाहन केलं, त्याला तिला परत पाठवता येत नाही. मग तिला इथे स्थापित करावे लागते. मग तिचे जे हे आहेत देवीचे काय शक्तिपीठ आहेत किंवा देवीचं आचरण करणारे लोक आहेत किंवा तिच्या मार्गावरून चालणारे त्यांचे नियम सगळे कडक
ते काय पाळायला झालं नाही. कालांतराने तेही शक्य होईल. ह्या समाजाचा फायदा घेऊन शाक्तपंथांनी काय केलं की आपली पूर्ण मंत्र काही लिहायचा नाही, तांब्याचा पत्रा घ्यायचा, त्याच्यावर अध्याक्षरं लिहायची, ते पूजन करायचं आणि बैठक देवधर्माची आहे असं दाखवायचं आणि प्राणीमात्रांचे बळी द्यायचे आणि ती शक्ती निर्माण करायची. पण प्राणीमात्रांची शक्ती बळी देऊन शक्ती निर्माण जी करतात ती लोककल्याणाच्या कार्यासाठी उपयोगाला येत नाही. मग याचं चांगलं झालेलं बघत नाही, त्याचं चांगलं झालेलं बघत नाही, त्याचं चांगलं झालेलं बघत नाही. मग समाजामध्ये परत अशांतता आणि हे निर्माण झालं. मग आता काय करायचं म्हटल्याबरोबर देवाने परत विचार केला की आता ह्यांना परत जर मूळ पदावर आणायचं झालं आणि यांची प्रखर साधनं जी आहे ती जर सहजासहजी माणसाला उपयोगात आणता येऊ नयेत असं जर करायचं असेल तर काय करायला पाहिजे. म्हणून त्यांनी नवनारायणांना बोलवलं हां आणि त्यांना सांगितलं तुम्ही पृथ्वी तलावरती जन्म घ्या नवनाथ म्हणून आणि कार्य करायला सुरू करा. मग कार्य करायला सुरू केल्यानंतर त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा नवनाथांनी काय केलं तर ह्या देवतांच्या नावाने बळी देऊन जे देवतांना दूषित केलं होतं त्यांचं पहिलं पुनरुज्जीवन केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी काय केलं की यांना पारमार्थिक लाभ व्हावा आणि शांतता समाजात नांदावी म्हणून त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी प्रयत्न केल्यानंतर ह्या दोन गोष्टी झाल्यानंतर नंतर ते काय म्हणतात की मनुष्य जन्म जो आला आहे तो फक्त कर्मबरोबर आलेला नाही आहे. तर वरती अवस्था काय आहे तर वरती देह आणि देहिक अवस्था नाही आहे, फक्त कर्म आणि आत्मा ही अवस्था आहे. धापड येते का झोप येते का जड होत असेल तर सांगा. झोप उडाली उडणारच आहे आणि ती झोप उडणार आहे ते आत्ता नाही कळणार आहे, वर गेल्यावर कळेल. आपण कसे मुलगासारखे वागलो असं दादा म्हणतात, मी नाही म्हणत कारण मी तुझीच ना मोठी बहीण म्हटलं. तर त्यांनी काय सांगितलं की म्हणाले देवतांचं पुनरुज्जीवन केलं, समाजात शांतता नांदावी आणि यांना पारमार्थिक ह्याचा लाभ व्हावा म्हणून त्यांनी प्रयत्न केला. पण त्यांनी प्रयत्न केला तर होईना. तर म्हटल्यावरती शंकरांनी दीक्षा दिली आणि दत्तगुरूंनी अनुग्रह केला. आणि ह्याच्यामुळे काय झालं परलोक आणि यलोकामध्ये एकरूपत्व झालं. म्हणजे वरती काय चाललंय ते कळायला पाहिजे. विषय फार जड आहे पण दादा जर खालच्या लेवलला येऊन सांगू शकले नाही तर मी काय सांगणार, माझी बुद्धी तेवढीच. तर ते काय म्हणतात यलोकात आणि परलोकात एकरूपत्व झाल्यानंतर जी परलोकात अवस्था आहे देह नाही आहे, आत्मा आणि कर्म आहे, तर ते मूळ पदाला व्हायला पाहिजे. तर याच्यासाठी काय करायला पाहिजे तर विमोचन करायला पाहिजे. तर विमोचन करायला पाहिजे म्हटल्यानंतर सगळ्यात वाईट काय असेल तर हे ऋणानुबंध. नुसतं कर्मामुळे जन्म घेत नाही, कर्म येतं आत्मा येतो आणि कारण आत्म्याला देह घेतल्याशिवाय कर्मातून मुक्तता मिळत नाही. जड होतंय का हे शिरवून घ्यायलाच पाहिजे डोक्यात. आत्म्याला जन्म घेऊन देह धारण केल्याशिवाय दैहिक अवस्था असल्याशिवाय मुक्तता करता येत नाही. आणि आपण दादांना सगळे भेटलो तेव्हा प्रश्न विचारायला आल्यानंतर आमची अवस्था बघितल्यावर दादा काय म्हणतात की यांनी जन्म घेतला कर्ममुक्त होण्यासाठी, पण इथे आल्यानंतर हे सगळं बघून त्याच्यात गुंतून गेला. मग याला यातनं बाहेर कसा काढायचा. आणि जन्माला येताना देह नाही आहे, आत्मा आणि कर्म आहे. पण जन्माला आल्यानंतर मातृपितृ ऋणानुबंध चालू होतो. ज्या घराण्यात जन्माला येतो तो देवाचा देवाधिकांचा ऋणानुबंध चालू होतो आणि आधीचे जे भाऊ बहीण असतील त्यांचा इतरही जणांचा आणि मग मावशी आत्या काकी जे घरातले सगळे असतात त्यांचा. मग हे 3 ऋणानुबंध आहेत ते जन्माला आल्यानंतर चिकटतात. मग या 3 ऋणानुबंधाला जर बाजूला केलं
तर मूळ अवस्था प्राप्त होईल ना, कर्म आणि आत्मा, मग काहीतरी करता येईल. दादाने त्याच्यावरती शोध काय लावला, म्हणजे परलोकाचा अभ्यास करताना त्यांनी आपण अडीअडचणी घेऊन गेलो तेव्हा त्यांनी ह्याला दुःख का आलं त्याचा समूळ अभ्यास केला, तेव्हा त्याचं कारण परलोकात आहे ते कळलं त्याला. परलोकात आहे म्हटल्यानंतर ते म्हणतात हे या 3 ऋणानुबंधापासून ह्यांना जर सोडवलं तर यांच्या प्रयत्नाने हे सुटणारे नाही. कारण ह्या जन्मातले तुमचे आईवडील वेगळे, मागच्या जन्मातले वेगळे, त्याच्या मागच्या जन्मातले वेगळे, त्याच्या मागच्या जन्मातले वेगळे, म्हणजे किती ऋणानुबंध आले. आणि प्रत्येक वेळेला सरासरी आपलं आयुष्य जर 60 वर्ष असलं तर सगळे ऋणानुबंध आपण फेडू शकत नाही. त्यालाही दादाने उदाहरण काय दिलं की एखादा असतो मातृभक्त, हां, तो आईवडिलांची सेवा इतकी करतो बाकीचे 4 ऋणानुबंध राहतात. हां, एखादा इतर जणांच्या मित्रमैत्रिणींच्या तेवढाही एकरूप झालेला असतो, बाकीचे 3 राहतात, 4 राहतात. एखादा देवधर्म इतका करतो की बाकीचे ऋणानुबंध राहतात. मग मागच्या जन्मातले 2 ऋणानुबंध आणि ह्या जन्मातले 5 ऋणानुबंध, 7 ऋणानुबंधांना जर तुम्ही फेडायचं ठरवलं आणि 60 वर्षात ठरवलं तर ते योग्य प्रमाणात तुम्ही फेडू शकत नाही. मग ते काय होतं, कॅरी फॉरवर्डला मराठी शब्द काय, कॅरी फॉरवर्डला मराठी शब्द काय, हां, मग जाऊ दे आपण पुढच्या जन्मात बघूया. मग मागचंही कॅरी फॉरवर्ड होतं, या जन्मातलं परत तयार होतं. म्हणून दादानी काय केलं, हे मोठं स्थित्यंतर आहे. तर दादानी काय केलं, हे नवनाथांच्या ह्याच्यामध्ये नवनाथांच्या युगापासून त्यांनी विचार केला, मातृपितृ हा एक ऋणानुबंध मोठा आणि बाकीचे 2 ऋणानुबंध वेगळे. तर त्यांनी मातृपितृ ऋणानुबंध हे करण्यासाठी काय होतं, आता मातृपितृ ऋणानुबंधामध्ये काय होतं, त्यांच्या इच्छा वासना ज्या राहिलेल्या असतात त्यातून पुढे होऊन मुक्त होण्यासाठी, सद्गती मिळण्यासाठी ते खालच्या लोकांना पकडतात, जन्माला येता येत नाही, मग बाधा म्हणून काहीतरी त्रास होतो. मग हे नवनाथांचे लोक होते, त्यांनी त्यांना ओळखलं. कोणाला, हां, त्या आत्म्यांना ओळखलं. आत्म्यांना ओळखल्यानंतर ते त्यांना मुक्त करत होते. पण नंतर कोणी साधक जन्माला आला नाही. साधक जन्माला आला तरी तो इथल्या ह्याच्यामध्ये गुंतून गेला. त्याच्यामुळे दादांना ते सगळं करावं लागलं. तर औदुंबरला 2.5 वर्ष सेवा करताना त्यांनी परलोकाचा अभ्यास केला. तर परलोकाचा अभ्यास केल्यानंतर ते म्हणाले आता मी एकट्याने करू शकत नाही, म्हणून त्यांनी बहिणीला बोलवलं. बहिणीला बोलवल्यानंतर ती आरती झाल्यानंतर ओरडायला लागल्या. तर सगळ्यांना वाटलं भूतं आली. भूतं नव्हती, तर ते आत्मे आले होते. ते ज्यांना सद्गती मिळाली नाही ते आता का सद्गती मिळत नाही, तर आपण श्राद्ध पक्ष करतो ना, किंवा तर्पण करतो, माहिती आहे ना तर्पण म्हणजे काय, या अंगठ्याने पाणी घालतो. तर तुम्हाला 8 तास जर काम करायचं असेल तर यांना भेटायला गेले तर हे 2 तास खाण्यापिण्यात चहा पाण्यात, म्हणजे 8 तासापैकी 2-3 तास काम करतात आणि पगार मात्र सगळा 8 तासाचा पूर्ण गेला. मग तुमची पुण्याही साठणार का? मग तुमच्यापाशीच पुण्याही नाही तर तुम्ही त्यांना काय उद्धरणार, असं दादा विचारतात. एवढ्यासाठी ते साचलेलं एवढ्या वर्षाचं होतं ते आत्मे सगळे वरती जाऊन लटकले. तर ते बहिणींनी सांगितलं वरती काय चाललंय, इहलोकाचं आणि परलोकाचं एकरूपत्व केलं असल्यामुळे वर काय चाललंय हे तिने सांगितलं. तर तेव्हा ती काय म्हणती, ते सगळे आत्मे मुक्त झालेली ते वाट बघताय हे तिला दिसलं तिकडे, आणि तिथे समाधान नाही आहे. आणि ते मुक्त होण्यासाठी मग खालच्यांना त्रास होतो, काहीतरी मग आजार होतो किंवा काहीतरी बाधा होती, काहीतरी होतं आणि डॉक्टरच्या रिपोर्टमध्ये ते येत नाही. एवढं किचकट आहे ते सगळं. आता हे याच्यापेक्षा किती सोपं करून सांगणार. म्हणून मग दादानी काय केलं माहिती आहे, नाथपंथामध्ये जर विमोचन आहे तर दादांचं असं म्हणणं आहे गुरुप्रसादमध्ये की विमोचन ही हा जो दोष आहे मोक्ष विमोचनाचा, मातृपितृ ऋणानुबंधाचा, तो दोष फक्त मोक्ष विमोचन करून दोष जो धारण आहे तो निवारण करता येतो. कळलं? म्हणजे मातृपितृ ऋणानुबंधाचा जो राहिलेला शिल्लक आहे
ते दोष म्हणून धारण होतात आणि ते दोष निवारण करायचं असेल तर वंशविमोचन करून करता येतं. आणि साई आध्यात्मिक समितीला हे नवनाथांनी जन्म घेऊन आल्यामुळे काही एक प्रखर सेवा न करता नवनाथांच्या युगापासून मिळालेला आशीर्वाद आपल्या साई आध्यात्मिक समितीला मिळाला आहे. हे याच्यापेक्षा भाग्य आहे का असं दादा विचारतात. दादानी काय लिहिलं आहे हे गुरुप्रसादमध्ये? हे बघा, गुरुप्रसादात दादा म्हणतात, प्राप्त जन्म हा केवळ ऋणानुबंधानी आणि कर्मपरते प्राप्त झाला आहे. पहिला जन्म तो केवळ कर्मपरत्वे प्राप्त झाला नसून त्यामध्ये ऋणानुबंधाचे हितसंबंध आहेत. आपण जन्म घेतो तो कर्ममुक्त होण्यासाठी येतो, पण मुख्य 3 ऋणानुबंध म्हणजे मातृपितृ इतरे जन्म देवादिक हे जन्म घेतल्यानंतर जोडले जातात व त्यांची पूर्तता योग्य रीतीने होत नाही. म्हणून ते ऋणानुबंध आपल्याला सुख शांती समाधान लाभू देत नाही. हे गणित कोणालाही बाहेर माहिती नाही. आजारी पडलं हे डॉक्टरकडे जा, नाही दुसरं काही अडचणी आली ज्योतिषाकडे विचारायला. पुष्कळ देवधर्म करून त्यातनं सुटका होत नाही असं दादांचं म्हणणं आहे. आणि इतकं डिटेलमध्ये कोणी बाहेर विचार करत नाही. कारण का? मेलेले लोक सांगायला येत नाही वरती काय चाललं आहे ते. वर गेल्यानंतर तुम्हाला कळतं की आपण इथे हा व्यर्थ जन्म घालवला आणि काही केलं नाही, गुरु केले नाहीत किंवा असे सांगणारे भेटले नाही, त्यांच्याप्रमाणे आचरण केलं नाही. तर ते म्हणतात मातृपितृ ऋणानुबंधासाठी दादांनी 21 वर्ष कमीत कमी 7 पिढ्याचा मागे जातो आणि 7 पिढ्या पुढे जातो दोष. तर तुमचं केलं म्हणजे तुम्ही 7वे आणि तुमच्या मागचे 6 आणि पुढचे 6 असे 42 पिढ्यांचं उद्धारण करण्यासाठी वंशविमोचन 21 वर्ष केलं. ते कुठे केलं? मुंबई, पुणे आणि गोवा. तेव्हा दादानी 2.5 वर्ष तेव्हा औदुंबरला सेवा केली. तिथे त्या बहिणीला जेव्हा बोलवलं आणि तिने परलोकाचं वर्णन केलं तेव्हा तिने सांगितलं हे आत्मेमुक्त झालेली. तर दादा एवढे हुशार म्हणजे काय, त्यांना वरती काय चाललं आहे हे विचारायचं होतं. तरी त्या आत्म्याला त्यांनी विचारलं की तुमचं नाव काय. तर त्यांनी आत्म्याने त्याचं नाव सांगितलं. नाव सांगितल्यानंतर तो काय म्हणतो, आता आपण अंधश्रद्धेने करतो. तर तो काय म्हणतो, तुम्ही तुमच्या मामांना मी ओळखतो, तिकडे बिलवणीला चला बंगल्यावर, मग मी तिकडे सांगेन. मग बिलवणीला दादा गेल्यानंतर तो आत्मा आला आणि त्यांनी काय सांगितलं माहिती आहे, म्हणजे वर काय चाललं आहे हे बघून त्याच्यापुढे आपण त्या दुरुस्त काय केलं पाहिजे हा विचार दादाने केला. तर त्यांनी काय सांगितलं की हे म्हणाले इथले पृथ्वी तलावरचे लोक माणूस मेला की श्राद्ध पक्ष करतात. श्राद्ध पक्ष करतात. तर श्राद्ध करताना 3 पिढ्या मागच्या उपस्थित असायला लागतात. आता तुम्ही जर तुमचे वडील आहेत की नाही मला माहीत नाही, तुमचे वडील आहेत, आता हे वडिलांचं श्राद्ध करणार म्हणजे प्रपिता आणि पितामह आणि प्रपितामह असे 3 पिढ्या उपस्थित राहतात. आणि तुम्ही जर शास्त्रशुद्ध श्राद्ध केलं तर मागची 4थी पिढी मुक्त होती असं शास्त्र सांगतं. तर तो आत्मा काय म्हणाला माहिती आहे, त्यांनी सांगितलं हे किती मुक्त झाले का मुक्त आणि होतात का, आणि इथले इहलोकातली लोक तशी वागतात का, आणि शास्त्रशुद्ध श्राद्ध पक्ष करतात का, असं त्यांनी विचारलं. तर हे तुमच्या गुरूंना विचारा. हे सगळं आत्मनिवेदनामध्ये लिहिलेलं आहे, वाचल्याशिवाय पर्याय नाही आहे. नुसती 100 संमेलन अटेंड करून काही उपयोग नाही. जोपर्यंत वाचत नाही, जोपर्यंत आपण जेवत नाही, तोपर्यंत आपलं पोट भरत नाही. तसं आपण वाचल्याशिवाय गत्यंतर नाही. हे 50 वर्षांनी कळतं आहे आत्ता. या संमेलनाचा पुढील भाग आम्ही लवकरच प्रक्षेपित करत आहोत. तरी सर्वांनी नक्की बघा आणि अशाच अनेक सुंदर मुलाखतींसाठी गुरुसंवाद चॅनलला सबस्क्राईब करा. अनेक लोकांपर्यंत गुरुसंवाद पोहोचवा.